हे बघ, मला आज जावं लागेल, मला खूप काम आहेत ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये कामं असतातच. सत्यजित प्लीज, माझ्यासाठी आज तू कुठेही जायचं नाहीये. लेकरा आलास? कसे आहेत मंजिरीचे बाबा? ठीक आहे. चला बरं झालं. अगं ये, अशी तू जमिनीला खेळ ठोकल्यागत का उभी आहे तिथं? आज सुनबाई नाहीये, जरा कामाचं बघा. लेकराचं काही खायचं प्यायचं बक्षीला का नाही? सत्या, मला थोडं बोलायचंय तुझ्या बरोबर. नाही, मला खूप काम आहेत, वेळ नाही माझ्याकडे बोलायला. ऑफिस हाफिस आहे. हाफिस म्हणजे कर्ता पुरुष. कर्ता पुरुष म्हणजे मालकी. मालकी म्हणजे सत्ता, आणि सत्ता म्हणजे मोहाच्या वाटा. पोरा, या मोहामुळेच इतिहासाची पुनरावृत्ती होते बघ. मला फक्त इतकंच वाटतंय, इतिहास परत वर्तमानात घडायला नकोय. वळणाचं पाणी वळणावर जाऊ नये, एवढीच इच्छा आहे. तुला जे काही बोलायचं ते सरळ सरळ बोल. तुझी ही कोडी सोडवत बसण्याचा छंद नाहीये मला. असं लेकरा, तू शहाण आहेस, आणि शहाण्याला शब्दांचा मार बास होतोय बघ. तेव्हा जेवढं लवकर समजशीला तेवढं चांगलं. नाहीतर येळ पडली तर इसकटून सांगायला मी आहेच की. हास हास माझ्या जीवा, असा संसारात हास. इडा पिडा संकटाच्या तोंडावर काय फास. चला बरं झालं, देवाचीच कृपा म्हणायची. हो हो चालेल. अच्छा, काय ग, काय म्हणाला काका? बाबा बरे आहेत ना? सगळे रिपोर्ट्स आले आहेत आणि नॉर्मल आहे. थोडंसं बीपी हाय आहे, पण डॉक्टर म्हणाले तसं काही काळजी करण्याचं कारण नाही म्हणून. बेड रेस्ट घ्यायला सांगितलीये दादांना. त्यांना टेन्शन होईल असं आपण काही करता कामा नये. बाकी आता धोका टळला अगं. मंजिरी, दादांना बरं नाही म्हटल्यावर इतक्या दुरून आलीस. खूप काळजी वाटते ना तुला त्यांची? अगं मग जाऊन भेटून ये ना त्यांना. नाही अगं, भेटण्याची तर खूप इच्छा आहे मला, पण माझ्या इच्छेपेक्षाही बाबांचं बरं होणं जास्त महत्वाचं आहे. उगाच मला बघून त्यांना त्रास नको व्हायला, त्यामुळे मी न भेटलेलंच बरं. अगं नाही होणार त्यांना त्रास. ते अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतात. तसं नाही आहे ग काकू. एक तर आधीच मी माझी आई गमावली, आता माझ्या बाबांना नाही गमवायचं मला. आणि असंही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत ना, म्हणजे मला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आणि मी आज रात्रीच निघते कोल्हापूरला जायला. किती विचार करतेस सगळ्यांचा. मला खूप अभिमान वाटतो ग तुझा. कोणी काहीही बोललं, किती अपमान केला तरी सगळं सहन करतेस. सगळ्यांची काळजी घेतेस, सगळ्यांवर प्रेम करतेस. किशोरी वहिनींचे सगळे गुण जसेच्या तसे तुझ्यात आले आहेत बघ मंजी. पाणी. अंकिता, अंकिता पाणी हवंय मला, पाणी. काकू अगं. मंजिरी तू जा. मी?
नाही मी अगं जा आणि बघ ना दादांना काय हवं काय नको. नाही काकू मी नाही जाऊ शकत. अगं हीच वेळ आहे मंजिरी, प्लीज जा. अंकिता, अंकिता, अंकिता. अंकिता काकू किचन मध्ये काम करते म्हणून मी आले पाणी द्यायला. आम सॉरी. पाणी घेताय ना? कसे आहात बाबा? आत्ताच रिपोर्ट आलेत अहो तुमचे. नॉर्मल आहेत सगळे. मी काल यांच्याच बरोबर आले होते. आता जाते थोड्या वेळात. तू जा, नको जाऊस याबद्दल मी काय सांगणार. हे तुझ्या आईचं घर आहे. तू इथे राहिलीस तरी मला त्याबद्दल बोलण्याचा काही हक्कच नाही. माझी आई तुमची बायको होती आणि हे घर माझ्या आईचं आहे असं म्हणून का होईना तुम्ही आपल्या नात्याचा स्वीकार तर केलात ना बाबा. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. शालिनी, शालिनी, अगं आज मंजिरी नाही, देवीची आरती कुणी करायची? मंजिरी नाही म्हणजे काय देवीची आरती होणार नाही असं आहे का? मी सुद्धा होतेच ना. मग चल की, समजे थांबले तुझ्यासाठी. माझ्यासाठी थांबलात कशाला? प्रियाकडून करून घ्यायची ना आरती. बरं झालं प्रियाचा विषय काढलास तू. मला तिच्याबद्दल थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला. प्रियाबद्दल तू काय ठरवलंयस? काय म्हणजे? म्हणजे तिचं लगीन करून द्यायचा विचार हाय का नाही तुझा? खरं तर विचार तेव्हाच चुकलाय माझा. त्याच वेळेला सत्यजितचं आणि प्रियाचं जर लग्न लावून दिलं असतं ना तर. अगं काय बोलतेस तू? खरं तेच बोलते. प्रियाला या घरची सून करून घ्यायची इच्छा आहे वय मनात तुझ्या? नुसती इच्छा असून काय होतंय? हे बघ शालिनी, मी वडीलकीच्या नात्यानं तुला सांगते, जे खूळ तू डोसक्यात घेतलेस ना ते काढून टाक. तुमच्यावर सुद्धा त्या मंजिरीने काय जादू केली आहे काही कळत नाहीये मला सासूबाई.
बऱ्याच गोष्टी तुला कळत नाहीत बघ. म्हणून सांगते, ऐक माझं. घरची शांती जर टिकवून ठेवायची असेल ना, तर प्रियाचं लगीन लावून तिची पाठवणी कर. नाहीतर न जाणो घरात काय घडून बसल ते. चला, आरती करायला उशीर होतो, करून घे. हॅलो. हॅलो प्रिया. अगं कोणाला फोन करू कळेना म्हणून मग तुला फोन केला. हो का? बोल ना, काही काम होतं? हा म्हणजे मी एवढंच सांगायला फोन केला होता की आता मी कोल्हापूरला यायला निघते. बाबांना बरं आहे का आता? नाहीतर म्हटलं तू अजून थोडा वेळ तिथे थांबलीस तर बरं होईल. नाही अगं, बाबांना बरं आहे आता, म्हणून येते. अच्छा. अगं पण मग आता तू कशी येणार? मी एक काम करू का, ड्रायव्हरला पाठवते गाडी घेऊन. अगं नको, गाडी वगैरे नको अजिबात. मी येईन बसने. एकतर आधीच आपलं कर्ज फेडण्यासाठी हे एवढे कष्ट घेतात, त्यात मला गाडीची चैन वगैरे केलेली अजिबात नाही आवडणार. मी येईन ना बसने, तू नको काळजी करूस. माझा हा निरोप घरच्यांना कळवशील ना? हो, सांगते की. ओके, थँक्स. ठेवते मग फोन. बाय. बाय. चाललंय काय हे? 30 दिवस जनसेवा करायची आम्ही. दादासाहेब, 30 दिवस जनसेवा करायची आम्ही. किती दिवस तुला फुकटचं पोसायचंय? कधी करणार? कधी कर? करतो दादासाहेब. कधी करतो? रिझल्ट पाहिजे मला, रिझल्ट. आज रिझल्ट ना मारून टाकीन मी. खोटं बोललास त्यांचं नाव घेतलं मारून टाकीन मी. सत्यजित मुधोळकरच्या संसाराचा विस्फोट झाला पाहिजे. अशीच आग लावीन तुझ्या संसाराला. अशीच आग लावीन. काकू. काकू येते मी. जाताना गाडी घेऊन जा कोल्हापूरला. अगं नको, कशासाठी? मी जाईन ना बसने पटकन. अगं असं काय करते, रात्रीची वेळ आहे. आम्हाला काळजी वाटत राहणार ना. ड्रायव्हर तुला सोडून परत ये. काकू हे बघ, तू माझी काळजी करू नकोस. मी जाईन बसने व्यवस्थित. तू फक्त बाबांची काळजी घे. तू ऐकणार नाहीस कशी. गणादादांना सांगते, ते तुला स्वारगेटला नेऊन सोडते. बरं ठीक आहे. तू तयार हो, मी आलेच. ठीक आहे, चालेल. आले.
सुनबाईची काळजी वाटते ना लेकरा. मनाची घालमेल लपत नाही पोरा. जीव कासावीस होतोय तर लपवतोच कशा पाहिजे. तू जरा मला प्लीज शांत बसू देशील का? शांत बसलं म्हणून मन शांत नाही ना बसत. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येते पिकावर. हॅलो. हॅलो काकू, बाबा कसे? आराम करतायत ते. बोलायचंय का तुम्हाला? देऊ का त्यांना? नाही नाही, नको नको, आराम करू दे. मंजिरी आहे का? नाही, ती तर कोल्हापूरला यायला निघालीये. गणादादांना मी तिला स्वारगेटला सोडायला सांगितलं होतं. ठीक आहे ठीक आहे, ठेवतो मी फोन. मंजिरी आली नाहीये का अजून? नाही आली अजून. पण तिला निघून बराच वेळ झालाय. बहुतेक बसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. हो हो ना, बसचा प्रॉब्लेम झाला असेल. ठेवतो मी. सत्यजितराव, मंजिरी घरी पोहोचल्यावर एक फोन कराल ना आम्हाला? हो. काय बोलणं झालं मंजिरीच्या घरला? बराच वेळ झाला मंजिरीला पुण्याहून निघून. आता नेहमीप्रमाणे तिचा फोनही लागत नाही. मंजिरी, कसं कळत नाही का तुला? किती वेळा समजवायचं की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. पण आता कळेल तुला, कारण आपल्याला डिस्टर्ब करायला इथे कोणीच नाही. ते फक्त तू, मी आणि हा एकांत. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा तुम्हारी शरण में. तांबड़े बाबा मेरे बाबा, तांबड़े बाबा. येस प्लीज. जय तांबडे बाबा. दादासाहेब, तुम्ही आहात कुठे? तुला काय करायचंय? मी कुठे येते रे? बोल, कामाचं बोल. दादासाहेब, अहो तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या. एक गुड न्यूज आहे. ती जर तुम्ही ऐकलीत ना तर सगळा राग विसरून जाल दादा. बोल. भूकंप. दादासाहेब, मुधोळकरांच्या घरी भूकंप होणार आहे. आजची रात्र मंजिरी मुधोळकर तिच्या घरी पोहोचूच शकणार नाही. आणि मग उद्या सकाळी मुधोळकरांच्या घरी काय तमाशा होतोय ना तो बघाच. शूरवीर, हो शूरवीर, तुमच्या मनात अजूनही तुमच्या प्रेयसीचा वास आहे की? इनाम मिळणार तुम्हाला, मला मोठा इनाम मिळणार शूरवीर.
तो भूकंप तुम्ही घडवाल. घडणार. हा भूकंप घडणार. आणि हा भूकंप घडल्यानंतर मुधोळकरांचं घर कसं जमीनदोस्त होतं ना ते बघाच तुम्ही. असणारच. त्याआधी त्या भूकंपाचा आवाज कधी येतोय ती वाट बघतोय मी. जय तांबडे बाबा. बाबा बाबा